नमस्कार महाराष्ट्र. आजची सगळ्यात मोठी अपडेट. 28 जानेवारीची सकाळ महाराष्ट्रासाठी काळी सकाळ ठरली. या दिवशी लाडके दादा विमान अपघातामध्ये निधन पावले. ही बातमी ऐकता संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झालेला पाहिला होता. कालपर्यंत दादा जिवंत असल्याच्या चर्चा तुम्ही पाहिलेल्या होत्या, परंतु आज या चर्चा बंद झालेल्या आहेत. दादा आपल्यात नाहीत हे तितकंच कठोर सत्य आता आपल्याला मान्य करावं लागणार आहे. परंतु दादांचा जो विमान अपघात झाला 28 जानेवारी 2026च्या सकाळी बारामतीमध्ये जो भीषण विमान अपघात झाला, या भीषण विमान अपघाताचं असं एक सत्य समोर आलेलं आहे की जे सत्य आजपर्यंत कुणालाच माहिती नव्हतं. कालचा दिवस या प्रकरणासाठी सगळ्यात मोठा दिवस ठरलेला आहे. दादांचा विमान अपघात नसून तो घातपातच होता. ह्या शंका सुरुवातीपासूनच लोकांना निर्माण झालेल्या होत्या. लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झालेला होता. काहींनी हा बोलवून दाखवला तर काहींच्या मनामध्ये हा उपस्थित होता. परंतु आता शिक्कामोर्तब होत आहे की दादांचा हा अपघात नव्हता तर तो घातपातच होता. हेही तितकं सत्य आहे. दादा आता काळाच्या पडद्याआड गेलेले आहेत. ते कधीही परत येणार नाहीत. परंतु बारामतीमध्ये जो विमान अपघात झाला तो विमान अपघात हा केवळ अपघात नव्हता तर हा एक संपूर्ण कट होता. हे एक राजकीय षडयंत्र होतं आणि दादांचा अपघात नव्हता तर तो घातपात होता. हा घातपात घडवून आणलेला होता अशा शंका सामान्य लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेल्याच होत्या. पण कालपर्यंत हे मुद्दे या गोष्टी फक्त जनतेमध्ये पाहण्यास मिळालेली होती. पवार कुटुंबियांच्या माध्यमातून आत्तापर्यंत कुणीही या संदर्भात स्पष्ट बोलताना आपल्याला दिसलं नाही. पण काल रोहित पवारांनी या प्रकरणाची सगळ्यात मोठी बाजू समोर मांडलेली आहे. दादांचा अपघात नव्हता, हा घातपातच होता असा जो संशय आहे तो त्यांनी काही महत्त्वाच्या मुद्द्यांसह व्यक्त केला आहे. आणि हे जे महत्त्वाचे मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत त्यामध्ये नेमकी काय माहिती समोर आलेली आहे, दादांचा खरंच अपघात होता की घातपात होता, याचं स्पष्टीकरण देताना रोहित पवार नेमकं काय म्हटलेले आहेत, चला जाणून घेऊया आपण माहिती. तर पहा, पत्रकार परिषद घेऊन रोहित पवार यांनी बारामतीमध्ये जो विमान अपघात झाला त्या विमान अपघाताचं स्पष्टीकरण दिलेलं काल आपण पाहिलेलं आहे. परंतु या प्रकरणाची अशी एक बाजू त्यांनी मांडलेली आहे जी बाजू आजपर्यंत कुणालाच माहिती नव्हती. असे महत्त्वाचे मुद्दे आहेत जे मुद्दे सिद्ध करत आहेत की दादांचा हा अपघात नव्हता तर तो घातपात होता. पवार कुटुंबातील ही पहिलीच व्यक्ती आहे ज्यांनी ही शंका व्यक्त केलेली आहे आणि तीही काही महत्त्वाच्या मुद्द्यांसह ही शंका त्यांनी व्यक्त केलेली आहे. सुरुवातीला त्यांनी जे महत्त्वाचे मुद्दे मांडले त्यामध्ये पहा, दादांचा दौरा बदलण्याचं नेमकं काय कारण होतं, विमानाची वेळ अचानकपणे का बदलली, पायलट देखील अचानकपणे का बदलला, केंद्रीय विमान मंत्रालयाचा जो अहवाल आहे त्यामध्ये तफावत का आहे, अशा पद्धतीचे काही महत्त्वाचे मुद्दे त्यांनी मांडलेले आहे. फ्लाईट रडारचा 1 मिनिट आधीच बंद का पडलेला डेटा, त्याचबरोबर जे दृश्यमानता कमी आहे असं जे सांगण्यात आलेलं होतं, प्रत्यक्षामध्ये तर दृश्यमानता व्यवस्थित होती. रनवे 11वर उतरण्याचा आग्रह का केला गेला, आधीच विमान कमी उंचीवर आणण्याचा प्रयत्न पायलटच्या माध्यमातून का केला गेला, पायलटला हा अपघात जाणून बुजवून घडवून आणायचाच होता का, अशी काही महत्त्वाचे मुद्दे रोहित पवार यांनी महत्त्वाच्या स्पष्टीकरणासह मांडलेले आहेत. त्यांनी एक प्रेझेंटेशन केलेलं आहे आणि या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून रोहित पवार यांनी दादांच्या विमान अपघाताचं संपूर्ण सत्य जे आहे ते लोकांपुढे मांडण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. पाहू शकता स्क्रीनवरती 8:44ला पायलट शांभवी पाठक ज्या होत्या शेवटचा आवाज त्या ठिकाणी ओ शेट असा होता. हे अगोदर आपण इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून ऐकलेला आहे. जो ब्लॅक बॉक्सचा डेटा होता तो का आजपर्यंत समोर आला नाही. पहा, 9 सेकंदामध्येच हा अपघात घडलेला आहे अशी त्यांनी माहिती दिलेली आहे. मग 9 सेकंदामध्ये असं काय घडलं की या 9 सेकंदामुळे महाराष्ट्राला आपले लाडके दादा गमवावे लागलेले आहेत. त्यानंतर काही सेकंदातच हा विमान अपघात घडल्याचं नेमकं कारण काय होतं. पण मुख्य पायलट मात्र एक शब्दही बोलला नव्हता. आणखीन एक त्यांनी महत्त्वाचा मुद्दा मांडला तो म्हणजे
ज्यावेळेस को पायलट बोलत होता त्यावेळेस जो मुख्य पायलट होता त्याचा एकही शब्द ब्लॅक बॉक्सच्या रेकॉर्डमध्ये का रेकॉर्ड झाला नाही? पायलट झोपला होता का? पायलट का काहीच बोलला नाही? त्यांनी सांगितलेलं आहे, बोललेले आहे ते स्पष्टीकरण देताना, जर आपण एखादी गाडी चालवत असो, टू व्हीलर असो किंवा फोर व्हीलर असो, जर एखादं कुत्रं एखादा माणूस अचानकपणे आपल्या समोर आला तर आपण जोरात ओरडतो, शिवी वगैरे देतो किंवा काहीतरी व्यक्त करतो असं त्यांना म्हटलेलं आहे. पण ज्यावेळेस पायलट हा संपूर्ण प्रकार घडत होता त्यावेळेस शांत का होता? को पायलट बोलत होता ओ शेट हे त्याचे शेवटचे शब्द आहेत, परंतु मुख्य पायलटचा एकही शब्द एकही आवाज त्या ठिकाणी का रेकॉर्ड झाला नाही? विशेष म्हणजे अपघात होण्याच्या शेवटच्या 3 ते 4 मिनिटात मुख्य पायलट एक शब्द देखील बोललेला नव्हता. 3 ते 4 मिनिट हा खूप मोठा कालावधी आहे अपघाताच्या दरम्यान, आणि या दरम्यान मुख्य पायलटने एकही शब्द तोंडातून का काढला नव्हता? मृत्यू समोर असताना देखील मुख्य पायलट गप्प का बसला? शेवटच्या काही मिनिटे गप्प असणे याचा अर्थ काय आहे? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे. कितीही मोठं संकट असो, पहा आपल्या डोळ्यापुढे आपला मृत्यू दिसत असताना माणूस कधीच शांत बसणार नाही, हाही तितकाच महत्त्वाचा मुद्दा आहे. आपण एक उदाहरण पहा, साधा एखादा छोटासा ॲक्सिडेंट झाला तरी त्या ठिकाणी जो व्यक्ती असतो तो मोठ्याने वरडतो किंवा काहीतरी तो व्यक्त करतो, पण जो मुख्य पायलट होता तो शेवटच्या 3 ते 4 मिनिटांमध्ये एकही शब्द बोलला नाही. त्याचा एकाही शब्दाचा आवाज त्या ठिकाणी रेकॉर्ड झाला नाही असं त्यांनी त्या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. त्याचबरोबर रोहित पवार यांनी लँडिंगचे काही महत्त्वाचे मुद्दे देखील मांडलेले आहेत. सोप्या ठिकाणी लँडिंग करण्याचं सोडून पायलटने अवघड ठिकाणी, कठीण ठिकाणी लँडिंग करण्याचा निर्णय का घेतला? त्याचबरोबर लँडिंग करण्याचा जो निर्णय होता तो वेळोवेळी का चेंज करण्यात आला? असाही प्रश्न त्यांच्या माध्यमातून विचारण्यात आलेला आहे. काही अतिशय महत्त्वाचे मुद्दे मांडत त्यांनी हा अपघात नसून घातपात असल्याची शक्यता मांडलेली आहे. आजपर्यंत पहिल्यांदाच पवार कुटुंबियांच्या माध्यमातून ही शंका व्यक्त केली गेली आहे. आपण पाहिलेलं आहे, ज्या दिवशी हा अपघात घडला त्या दिवशी शरद पवार यांनी माध्यमांना बोलताना सांगितलं की हा अपघात आहे, घातपात नाही. शरद पवारांना असं म्हणण्याचं कारण म्हणजे पहा, ते राजकारणी आहेत, ते खूप जाणते व्यक्तिमत्व आहे. लोकांच्या भावना त्यावेळी काय होत्या याचा अंदाज घेऊन त्यांनी दादांचा हा अपघात आहे हे वक्तव्य करणं देखील त्यांनी योग्य समजलं असेल. परंतु पहा, आता या प्रकरणाच्या असे काही सत्य बाजू समोर येत आहेत, असे काही मुद्दे समोर येत आहेत, ज्या मुद्द्यांवरून ही शक्यता जास्तच बळावत आहे की दादांचा अपघात नव्हता तर तो घडून आणलेला घातपात होता. त्याचबरोबर विमान अपघाताचं कारण सांगितलं गेलं होतं की धुकं असल्यामुळे पायलटला रनवे दिसला नाही आणि त्यामुळे हे विमान क्रॅश झालं असं ज्यावेळेस सांगण्यात येत होतं त्यावेळेस लोकांना कुठेतरी वाटलं होतं की बाबा चला, हा जो अपघात आहे त्याचं कारण स्पष्ट होत आहे. परंतु आता या अपघातासंदर्भातली अशी एक माहिती समोर आलेली आहे. पहा, विमान उतरवण्यासाठी जी दृश्य मान्यता लागते, जी विजिबिलिटी लागते, ती किमान 5,000 किमी असणे गरजेचं असतं. ट्रान्सपरंटनुसार या ठिकाणी पहा, जो रेकॉर्ड आलेला आहे त्यानुसार रोहित पवार यांनी महत्त्वाचे मुद्दे मांडत सांगितलेलं आहे की ATS कडून 3 किलोमीटर व्हिजिबिलिटी म्हणजे दृश्यमानता आहे असं सांगितलं असताना सुद्धा पायलटने का लँडिंगचा प्रयत्न केला? विमान उतरवण्यासाठी 5 किलोमीटर दृश्यमानता म्हणजे व्हिजिबिलिटी असणं गरजेचं असतं. परंतु ज्यावेळेस ATSला विचारण्यात आलं की समोरचं स्थिती काय आहे, कशा पद्धतीची दृश्यमानता आहे, त्यानुसार ATS करून रिपोर्ट आला की फक्त 3 किमीची ही व्हिजिबिलिटी आहे. तरी देखील पायलटने का लँडिंग करण्याचा प्रयत्न केला? विमान बारामतीकडे का नेण्यात आलं? त्याचबरोबर विमान ज्यावेळेस 8:31 दृश्यमानता कमी आहे हे स्पष्ट झाल्याच्या नंतर पायलटने विमान उतरवण्याचा प्रयत्न का केला? पुण्याकडे विमान का नेलं नाही? असाही प्रश्न रोहित पवार यांच्या माध्यमातून विचारला गेलेला आहे. पहा, रोहित पवार यांनी अतिशय महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत आणि हे टेक्निकल मुद्दे आहेत. या टेक्निकल मुद्द्यांचं स्पष्टीकरण देत रोहित पवार यांनी आपली जी शंका आहे ती माध्यमांसमोर मांडलेली आहे. त्याचबरोबर अजितदादांच्या विमान अपघाताची सखोल चौकशी करण्याची ही मागणी सामान्य जनतेकडून केली जात आहे आणि रोहित दादांची सुद्धा हीच मागणी असावी आणि हीच मागणी असणार आहे संपूर्ण महाराष्ट्र
महाराष्ट्राची अजितदादांच्या विमान अपघाताची सखोलात सखोल चौकशी करणे खूप गरजेचं आहे, कारण या शंका बळवत आहेत की दादांचा अपघात नव्हता तर तो घातपात होता. पहा, दादांच्या विमान अपघातासंदर्भात जे महत्त्वपूर्ण मुद्दे आता समोर आलेले आहेत ते मी मांडण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून कोणत्याही चुकीच्या गोष्टीची माहिती तुम्हाला देणे किंवा अफवा पसरवणे हा माझा उद्देश नाही. फक्त आणि फक्त जी माहिती सध्या येत आहे तीच तुमच्यापर्यंत मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. जर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरला असाल तर सबस्क्राईब करून ठेवा.